नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती घेऊन आलो आहोत. माहिती काय आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पहिल्यांदा तुम्ही चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल, या बटनावरती क्लिक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे जसं आपण सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर मी जसं जसं नवनवीन अपडेट आलं आपल्या चॅनलवरती, जसं व्हिडिओ अपलोड करेल लगेच तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन दिसेल. नोटिफिकेशन दिसल्यानंतर तुमच्यापर्यंत वेळोवेळी ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यासाठी आपण सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून घ्यायचं आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. माध्यमातून महिला व बालविकास विभागाकडून एक जी आर करण्यात आला आहे. दिनांक 23 फेब्रुवारी 2024ला मानधन अदा करण्यासाठी जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचं मानधन अदा करण्यासाठी हा जी आर करण्यात आला आहे. आणि अंगणवाडीसाठी काय अपडेट आहे, अंगणवाडीचं मानधन कसे पे केले जाणार आहेत, हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये बघायचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा जी आर 23 फेब्रुवारी 2024ला करण्यात आला आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्याबाबत जी आर आहेत. महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागाकडून हा जी आर आहे. एकूण संदर्भ 3 नुसार हे प्रपत्र करण्यात आलं आहे. दिनांक 22/4/2025, 30/4/2025, 23/5/2025, 2/7/2025, 24/7/2025, 21/8/2025, 9/10/25, 25/11/2025, 27/1/2026 रोजी शासन निर्णय नुसार हा जी आर करण्यात आला आहे. शासन निर्णय काय आहेत ते आपण सुरुवातीमध्ये बघू. एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते. सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता मागणी क्रमांक 1 मुख्य लेखाशीर्ष 2236 पोषण आहार अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे माहे जानेवारी व फेब्रुवारी 2026चे वेतन अदा करण्यासाठी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 मधील लेखाशीर्ष उद्दिष्टाकरिता रकाना क्रमांक 7 प्रमाणे एकूण 34,24,90 कोटी रुपये इतकी निधी वितरित व खर्च करण्यास व या शासन निर्णयात मान्यता देण्यात येत आहे. तर बघा, जानेवारी आणि फेब्रुवारी 2026चे वेतन अदा करण्यासाठी हा जी आर जाहीर करण्यात आला आहे. अंगणवाडीचं सुद्धा अपडेट आहे या ठिकाणी, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या टेबलमध्ये तुम्हाला दिसत असेल लेखाशीर्ष व बाब अर्थसंकल्पित तरतूद, पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध तरतूद, एकूण तरतूद, यापूर्वी वितरित तरतूद आणि वितरित करावयाची निधी. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 यांच्या कलम 123 व 261 नव्हे एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना स्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% 22, 36, 21, 73, 36 सहाय्यक अनुदाने वेतन अदा करण्यासाठी हा जी आर आहे. सदर निधीसाठी नियंत्रित अधिकारी म्हणून आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई हे राहतील. त्यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात येत आहे. त्यानुसार आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे तसेच या संदर्भात नियोजन विभाग व वित्त विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना प्रचलित निष्कर्ष वित्तीय अधिकाऱ्यांचे प्रयोजन यांचे काटकसर पालन करावे. सदर शासन निर्णय वित्त विभाग संदर्भ क्रमांक 73/6/13/2026 अन्वये प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती हा जी आर उपलब्ध आहे. तर बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, योजनेअंतर्गत अंगणवाडी सेवेसाठी जिल्हा परिषदांना आस्थापना अनुदान अतिरिक्त राज्य हिस्सा 100% आहे. तर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं जानेवारी आणि फेब्रुवारीचं जे मानधन बाकी असेल ते मानधनसुद्धा या ठिकाणी या निधीमध्ये ॲड केलं गेलं आहे. तर आता जे मानधन बाकी होतं सेविकेताईंचं आणि मदतनीसताईंचं यांना तेही मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी हा जी आर जाहीर करण्यात आला आहे. आता आपल्याला हे सर्व आपण डिटेलमध्ये पाहिलं. आणखी तुम्हाला डिटेलमध्ये बघायचं असेल तर www.maharashtra.government.in या संकेतस्थळावरती जाऊन
त्या ठिकाणी 1, 2, 3 असं 4 जी-आर त्या ठिकाणी अटॅचमेंट करण्यात आलं आहे. ते जी-आर सविस्तर तुम्ही बघू शकता. धन्यवाद.